पियाचा बघू शकता तुम्ही, छान साईज आहे. पकड पकड. हे बघा कोणता आहे रे बाबा हे? बघू शकता तुम्ही, बघू शकता आजीला एक फिश लागली आहे. पंजा एवढा साईज आहे, बघू शकता तुम्ही. माहित नाही फ्रेंड्स, हा तोच मासा. 3 मोठ्या तेलापी सापडलेल्या आहे. आता अजयने अजून एक फिश पकडली. गाईज आता आम्ही आलो पारटगावला, तुम्ही बघू शकता. आणि हा जो कुत्रा आहे आमच्या हर वेळेस तो मागच फिरतो. पिल्लू पुष्कळ आहे, त्याला पिलू पण झाले आहे. आता त्याला देतो आम्ही थोड्या वेळात काही खायला. आता चाललो आहे आम्ही. बच्चे इथं कुत्र्याचे नाही का लहान लहान दोस्त रे. बघ आज बहुतेक हे जाल वगैरे टाकणार आहे. शक्यता कमी आहे आज मच्छी आम्हाला मिळेल म्हणून. आणि नवीन स्पॉट आहे गाईज हा, तर बघूया. सगळे इथे काटे काटे आहे बघा, तुम्ही बघू शकता. काटे काटेवाली जागा आहे गाईज खूप. आज ऊन पण कमी आहे, त्यामुळे मच्छी लागायची शक्यता थोडीशी कमी आहे. बघा फ्रेंड्स, आता आम्ही चराई करणार आहोत. आम्ही मैदा, आटा आणि कोंडा आणि थोडंसं तांदळाचं पीठ आणि हलवा कुठे ठेवला रे? त्याच्यामध्ये हलवा हा दाखव. हे बघा, हा हलवा यूज केला आहे गाईस चराईसाठी. घे थोडंसं जास्त घे, अजून टाक त्याच्यात थोडासा. आता आम्ही इथे चराई करणार आहोत. थोडं थोडं पाणी टाकलंय गाईज आम्ही याच्यात. पूर्ण एकवडायचं नाही, मिळवायचं, थोडंसं कोरडंच ठेवायचं. आता इथे आम्ही असे गोले बनवणार आणि इथं पाण्यामध्ये टाकून देणार. तर चराई जास्त जोर नाही करायची गाईज. जिथे तुम्ही बसतात तिथे जस्ट 10 हातावर करायची, 10-5 हातावर. कारण की ते आता मासे गोळा होणार. बघू शकता गाईज अजय कशा गोळ्या बनवत आहे. याचा चांगले लड्डू बनवून टाकत आहे तो. गाईज बघू शकता अजयला मच्छी लागली आहे. बघतोय कोणती मच्छी निघते बाहेर. वाटते मच्छी लागली रे बाबा, मच्छी लागली. हे आमचा पहिला मासा. काढायच्या बाहेर काढ तिला. तलपिया आहे, ये तलपिया आहे गाईस, तलपिया लागली आहे. आता तलपिया लागली आहे, मोठी आहे थोडीशी. गाईस बघू शकता साईज आहे तलपियाचा. अरे वा, मोठं साईज आहे. साईज आहे गाईस तलपियाचा, बघू शकता तुम्ही, छान साईज आहे. पकड पकड पकड. हां, हे टाकायचे. खाऱ्यात टाकणं चालू आहे गाईस मच्छीला. बघू शकता आजची पहिली मच्छी. चल घे, तिकडे टाक, पाण्यामध्ये टाकून देतो. आता हे रितेशने एक फिश पकडली आहे इथे. हे बघा कोणता आहे रे बाबा? हे रहू आहे क्या? पट्टा आहे, पट्टा लागला आहे रहूचा. हे बघा डायरेक्ट उचलला. अजयला मच्छी गावली आहे. छोटे छोटे मासे गावत आहे गाईस, बघू शकता तुम्ही. जा टाक तिला खाऱ्यात, मग सोडून देऊ. बघू शकता छोटा तेलापिया लागलेला आहे. मच्छी जिल्हाती. हे बघा रितेशने एक मच्छी पकडली आहे, छोटीशी तेलापिया. गाईस बघू शकता अजयला एक फिश लागली आहे. कोणती फिश आहे अजय? युनिक फिश आम्हाला नाव नाही माहीत गाईज ह्या फिशचं. अगर तुम्हाला माहीत असेल तर खाली कमेंटमध्ये सांगा आम्हाला. खाल्ल्यावर सांगू. बघू शकता गाईस आता सगळे इथे जाळे टाकणं चालू आहे. आता मासे गावण्याची शक्यता खूप कमी आहे. आता मासे सगळे खोल पाण्यात चालले जातील. जाळ टाकल्यामुळे मोठे मासे लागायची शक्यता खूप कमी होऊन जाते.
अजून छोटी तेलापी लागली गाईस. देखील छोटा तेलापी लागलेला आहे त्याला. अजयला मोठी फिश लागलेली आहे. मोठा तलपी लागलेला आहे, बघू शकता तुम्ही. फारच चांगला साईज आहे, म्हणजे एवढा साईज आहे, बघू शकता तुम्ही. चांगला साईज आहे. चल टाकून दे तिला. मच्छी जमा हो गई अच्छी अपने वजह से. वो खारा निकलता क्या थोड़ा सा बाहर? छोड़ना उसको यहाँ पे अभी का. हाँ? छोड़ना उसको यहाँ. कूद कूद के नहीं नहीं तू छोड़, वो गड्ढे में छोड़. हाँ छोड़ उधर. तू जा, मैं वो. रहने दे यहाँ पे, वो पैर रखता ना. पाहिजे रे, सोडशील नाही तर. सोडलास का? अरे काढ तिला बाहेर काढ. अजून एक मच्छी लागली आहे फ्रेंड्स. कोणता मासा आहे बघूया. कोणता आहे माहित नाही फ्रेंड्स. हा तोच मासा दिसू राहिला फ्रेंड्स. छोटी रहू आहे का रे? छोटी रहू आहे फ्रेंड्स. फ्रेंड्स अजून एक फिश लागलेली आहे. अरे तेलापी आहे फ्रेंड्स. साईज पण चांगली आहे, बघू शकता. मस्त साईज आहे फ्रेंड्स. खाण्यालायक साईज आहे फ्रेंड्स. हितेशला पण काहीतरी लागलेलं आहे. आता बघू बाहेर निघाले. रहू दिसत आहे ह्याचा साईज आहे फ्रेंड्स. साईज मस्त बरोबर आहे, मोठा. रात्र झाली आहे गाईज आणि तुम्ही बघू शकता अजय आता पण मच्छी पकडत आहे आणि सगळे लोक चालले गेलेले आहे. आता आम्ही पण निघत आहोत. आम्हाला 3 मोठ्या तेलापी सापडलेल्या आहे. आता अजयने अजून एक फिश पकडली. कोणती आहे अजय? हे बघा, रहू लागलेली आहे आखरी. चांगला साईज आहे गाईस. अर्धा किलोची चांगली रहू आहे. दाखव अजय. तुम्ही बघू शकता गाईस, चांगली रहू लागलेली आहे. अर्धा किलोची रहू आहे. हा आमचा एक मित्र आहे, आमच्या सोबतच फिरतो. जेव्हा पण ह्या तलावावर आम्ही येतो आमच्या सोबतच असतो तो. पाहू शकता फ्रेंड्स तुम्ही आजचा शिकार. मोठा तेलापीचे फार चांगले साईज भेटले आहे फ्रेंड्स. थोडा बहुत रहू पण आहे फ्रेंड्स, बघू शकता तुम्ही.